नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत. आज व्हिडिओ करायला थोडा उशीर झाला आहे. काही कामं होती आणि त्यामुळे उशिरा बसलो आहे. पण तरी देखील विषय तोच आहे नागपूरच्या दंगलीचा. आणि नागपूरच्या दंगलीमध्ये अनेक गोष्टी समोर येत आहेत. पण त्यापूर्वी मला बोलायचं आहे की या दंगलीमुळे आणि त्याच्या अगोदर बीडमधल्या प्रकरणामुळे महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. महाराष्ट्राची आबरू धुळीला मिळते आणि मिळालेली आहे. आणि हे आता सगळ्यात जास्त ज्याला आपण म्हणू की राक्षसी बहुमत, पाशवी बहुमत किंवा प्रचंड बहुमत असलेल्या महायुती सरकारचा कारभार पहिल्याच 3 महिन्यामध्ये अत्यंत वाईट स्वरूपाचा कारभार आहे. ज्यावेळी शिंदे सरकार होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की 2024मध्ये सगळ्या भारतामध्ये सगळ्यात जास्त दंगली म्हणजे 12 दंगली महाराष्ट्रात झाल्या. धार्मिक दंगली झाल्या. महाराष्ट्रामधलं जातीय समीकरण, जातीय संतुलन उद्ध्वस्त झालं आहे. महाराष्ट्रामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधली दुही वाढत चालली आहे. आणि याला मुख्यतः अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे बेजबाबदार नेते, बेफाम नेते जबाबदार आहेत. नागपूरमध्ये जी दंगल झाली त्याच्या अगोदरच अर्थसंकल्पीय अधिवेशन आला. त्याच्या आगेमागेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावरती जी चर्चा झाली त्याला उत्तर देताना अजितदादा पवार असं म्हणाले की 2047मध्ये विकसित भारत होणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रिब्युशन आपल्याला करायचं आहे. महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. या दृष्टीने रोड मॅप आम्ही नक्की केलेला आहे आणि निर्धारपूर्वक आम्ही पावलं टाकतो. बजेटमध्ये तशी पावलं टाकलेली आहेत. आणि आपण 1 ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहोत. AI मध्ये आपल्याला मोठं स्थान मिळवायचं आहे आणि या दृष्टीने आपण पावलं टाकतोय. पण ती पावलं टाकण्याच्या बाता मारल्या जात असताना महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातच मुळी विकासावरचा आणि भांडवलावरचा खर्च कमी झाला, दलित आदिवासींवरचा खर्च कमी झाला आणि त्यामुळे या बजेटवरती प्रचंड जोरात चहू बाजूने टीका होती. त्यामुळे अजितदादांच्या भूलभुलैयामध्ये म्हणजे त्याच्यामुळे त्याला भुलून जायचं कारण नाही. त्यांच्या या मंत्रमुग्ध करणाऱ्या भाषेमुळे भुलून जाण्याचं कारण नाही आहे. कारण तशा गोष्टी घडतात. एक तर ज्या महाराष्ट्रामध्ये दंगली होत आहेत, जहरी वक्तव्य केली जात आहेत, जातीत भांडणं होत आहेत, खूनबाजी चालली आहे, खंडणीबाजी चालली आहे, तिथे कोण इन्व्हेस्टमेंट करणार आहे? प्रथम तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था जर परिस्थिती सुधारली नाही तर महाराष्ट्राची माती होईल. महाराष्ट्र उद्योगधंद्यामध्येही मागे पडेल. शेतकऱ्यांची तर दुरवस्था झालेली आहे. त्यांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत. बेरोजगारी वाढते आणि या प्रश्नांकडे लोकांचं लक्ष वेधलं जात आहे. लोक अस्वस्थ आहेत, चिडलेले आहेत लोक की यासाठी आम्ही एवढ्या बहुमताने हे सरकार निवडून दिलं का? आणि या सत्ताधीशांच्या आसपासची माणसं काय चाललंय त्यांचं? संतोष देशमुखांची हत्या, आणखीन अनेकांची मराठवाड्यात हत्या झाली. सोमनाथची हत्या झाली, त्या महादेव मुंडेंची हत्या झाली, परवा एका तरुणाची हत्या झाली. काय चाललंय काय महाराष्ट्रात? शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, उद्ध्वस्त होते शेतकरी. लोकांना नोकऱ्या नाही आहेत, पेपर फुटी होती आणि यांचं काय चाललंय? आणि हे दंगलखोरी वाढत चालली. इथे नागपूरमध्ये जी दंगल झाली त्यामध्ये अनेक कारणं आहेत. त्याकडे वळण्यापूर्वी त्याबद्दल चर्चा केली. पण नवीन मुद्दे काही सांगायचे. त्यामध्ये त्याचा मास्टर माइंड जो आहे असं जे सरकारने सांगितलं आहे, तो मास्टर माइंड जो कोणी फहीम खान, त्याला जो एका मायनॉरिटी कुठल्या एका पक्षाचा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा अध्यक्ष आणि त्याला अटक झालेली आहे. त्याच्यावरती आता केसेस लावल्या जातील. त्यांनी जमावाला चिथावणी दिली या फहीमने. आणि टार्गेटेड हल्ले आता स्पष्टपणे सांगायची वेळ आली आहे की तिथल्या स्थानिक लोकांनी, केवळ भाजपचे आमदार प्रवीण दटके नाही पण इतरांनी सांगितलं की हिंदूंच्या घराला, हिंदूंच्या गाड्यांवरती, हिंदूंच्या स्कूटरवरती हल्ले झाले आणि त्यामध्ये
एकत्र ज्या परिसरात, महार परिसरामध्ये किंवा चिटणीस पावच्या आगेमागे आसपास जे लोक राहतात त्यात हिंदू मुस्लिम सगळे एक मिळून मिसळून राहत होते आणि भविष्यकाळात राहतील अशी मी आशा व्यक्त करतो. पण त्या ठिकाणी मात्र टार्गेटेड हल्ले झाले, म्हणजे ठरवून हल्ले झाले. समजा फळांचे भाज्यांचे ठेले असतील त्यामध्ये हिंदूंच्या ठेल्यांवरती हल्ले झाले. हे प्रवीण दटके आणि अन्य लोकांनी सांगितलेली माहिती आहे. स्थानिक अनेकांनी हे आरोप केलेले आहेत आणि हे नाकारण्याचं कारण नाही. पण या आरोपामुळे हे जे गुंड होते ते एका समाजाचे होते हे दिसत होतं, हे म्हटलं जात होतं. दगडफेक करत होते. त्यांनी पहिल्यांदा CCTV फोडले, गाड्या फोडल्या आणि या ज्या मुजोर माजोरी हे जे कोणी गुंड होते रात्री येऊन ज्यांच्या कोणावरती घरावरती हल्ले केले त्यांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजे. त्यांना पूर्णपणे एकेकाचं मानगूट पकडून तुरुंगात टाकले पाहिजे, केसेस टाकल्या पाहिजेत त्यांच्यावरती आणि ती कारवाई चालू झाली आहे. त्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन आहे. या गुंडांनी जे थैमान घातलं रात्री आणि एका विशिष्ट समाजाला जर टार्गेट करून केलं असेल ते त्यात कोणालाही टार्गेट करून असे नुकसान करणं, धिंगाणा करणं, हैदोस घालणं चुकीचंच आहे. या हिंसाचाराचा निषेध आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर कारवाई त्यांच्यावर करावी. सोशल मीडियावरती अपप्रचार करणारे जे आहेत, खोटे व्हिडिओ टाकणं, खोट्या पोस्ट टाकणं, त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. विशेषतः धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या ज्या पोस्ट असतात त्यांच्यावरती बारीक नजर ठेवली पाहिजे. आणि ही कारवाई कोण फहीम खान आणि अन्य लोकांना तुरुंगात टाकलंच पाहिजे, शंकाच नाही. आणि त्यांना कडक शिक्षा होईल असं पाहिलं पाहिजे. आया बहिणींना शिव्या देत होते, आया बहिणींना शिव्या घालत होते. आणि एका महिला पोलीस तिचे कपडे फाडण्याचा प्रकार झाला आणि ती अतिशय शूर अशी निघाली. तिने त्याच्यामधनं सुद्धा ती निसटली याच्यातनं, पण तिने मुकाबला केला त्यांचा. जी कोणीही महिला पोलीस असेल तिच्या धाडसाबद्दल मी कौतुक करतो. आणि ज्या कोणी तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, ही महाराष्ट्राच्या अब्रूवरती हा हल्ला होता. ज्यांनी कोणी हे केलं असेल त्यांना अक्षरशः त्यांचं लंबे करणं म्हणतात ज्याला, त्यांना मुसक्या आवळल्या पाहिजेत त्यांना आणि कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे. भयानक चाललंय हे. मला ही गोष्ट यावेळी आठवली की रझा अकादमीनी 2012 साली आसाममध्ये, म्यानमारमध्ये काही गोष्टी घडल्या आणि मग इथे मुंबईत मोर्चा निघाला आणि तिथे मुंबईमध्ये आझाद मैदानावरती त्यांनी हिंसाचार केला, पोलिसांवरती हल्ले केले, महिला पोलिसांवरती हल्ले केले त्यांनी. त्यावेळी अरूप पटनाईक हे होते पोलीस कमिशनर. जर पोलिसांनी बेभान होऊन जर फटकावलं असतं त्यांना तर आणखीन काही भयानक प्रसंग घडला असता. मुंबई पुन्हा पेटू शकली असते त्याच्यात. कारण मुंबईने हे पेटणं काय असतं, या धार्मिक ज्वाळा काय असतात विद्वेषाच्या, या पाहिलेल्या आहेत. 92-93ला पाहिलेल्या आहेत, भिवंडीला पाहिल्या आहेत, मालेगावला पाहिलेल्या आहेत. आणि महाराष्ट्राला हे नको आहे. महाराष्ट्राला शांतता हवी आहे. सामान्य माणसाला त्यांना एकोप्याने धार्मिक सामंजस्य हवं आहे. कुठेही गुन्हेगारी नको आहे, खंडणीखोरी नको आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मी कोणाही एका विशिष्ट समाजातल्या लोकांवरतीच टीका करतोय असं बिलकुल नाही. जे कोणी गुन्हेगार असतील कुठल्याही समाजातले, जातीतले, धर्मातले, त्यांना अक्षरशः त्यांच्या मुसक्याच आवळल्या पाहिजेत, यात शंका नाही. आता ही सगळी प्रस्तावना केल्यानंतर मी तुम्हाला रझा अकादमीची गोष्ट सांगितली होती त्यावेळी. आणि त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं, लोकशाही आघाडीचं सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्यावेळी देखील म्हणजे त्या रझा अकादमीच्या मोर्चाच्या वेळी राज ठाकरे यांनी ठोस भूमिका घेतली होती आणि त्यांनी मोर्चा काढून त्यांचा निषेध केला होता पूर्णपणे.
आणि हे मुंबईत खपून घेतलं जाणार नाही हे सांगितलं होतं. चांगली गोष्ट केली, त्यात काही वाईट नाही. पण कुठल्याही या अशा प्रकरणातनं दंगली होता कामा नयेत, वातावरणात जहर पसरवता कामा नये. कोणी एखादी मुजोरी दाखवली तर त्याला आवाज देऊन गप्प करण्याची आवश्यकता आहे समाजाने, की आम्ही तुमची गुंडगिरी खपवून घेणार नाही हे दाखवूनच दिलं पाहिजे. पण यावरती उपाय म्हणून जे कोणी गुंड होते, मग आम्ही मुसलमानांकडनं काही सामानच घेणार नाही, काही खरेदी करणार नाही, ही चुकीची गोष्ट आहे. आणि या देशाच्या शत्रूंना हेच हवं आहे. हे लक्षात घ्या की हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये दुही जेवढी पसरेल तेवढं ते पाकिस्तानला हवं आहे. या देशाच्या शत्रूंना हेच हवं आहे आणि हे आपल्याला साध्य करायचं नाही. त्यांचे हे डाव यशस्वी होऊन द्यायचे नाही. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो याच्यात, म्हणजे रझाकार मी तर सांगितलं, पण आता पुन्हा आजच्या गोष्टीवरती. ही गोष्ट औरंगजेबाची कबर ही गोष्ट सुरू कुठून झाली तर अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं, गौरव केला त्यांचा, किंवा त्याच्यावरती सरसकट टीका करणं चुकीचं नाही वगैरे वगैरे काय बोलले. अबू आझमींच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आणि तो फक्त महायुतीने क्षोभ व्यक्त केला नाही, सगळ्या विरोधी पक्षांनी सुद्धा अबू आझमींना वरती टीका केली. अबू आझमींचं निलंबन झालं. पण आता माझं काय म्हणणं आहे की अबू आझमींना तुम्ही एवढं त्यांच्यावरती टीका केली, महायुतीच्या विशेषतः नेत्यांनी, विरोधकांनी केलीच, निलंबन केलं, त्यांची आमदारकी जावं असं म्हटलं, ती आमदारकी गेली का? अजून गेलेली नाही. जगदंबिका पाल हे ज्येष्ठ खासदार आहेत भाजपचे, त्यांनी म्हटलं की यापेक्षा कडक कारवाई व्हायला पाहिजे होती. मग अबू आझमी यांनी जर औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं असेल तर का नाही कडक कारवाई केली? कोणीतरी यांच्यापैकीच म्हणालं की त्यांना यूपीला पाठवून द्या तुम्ही, मग त्यांचा बंदोबस्त योगी आदित्यनाथ करतील. कोणी म्हणाल देशाबाहेर हाकला. मग तुम्ही हाकला ना त्यांना. काय केलं तुम्ही? त्यांना हाकललं का? यूपीमध्ये पाठवलं का? त्यांना तुरुंगात धाडलं का? मग अबू आझमींवरती अशी कडक कारवाई का केली नाही महायुती सरकारने, फडणवीस सरकारने? हा पहिला प्रश्न. अबू आझमींच्या या वक्तव्याने मी तुम्हाला सांगतो की अशी वक्तव्य कोणीतरी मुद्दामूनही करायला सांगू शकतं, आणि ते कोण असतील त्याचा पुरावा काही मागे ठेवत नाहीत. ते अबू आझमींना कोणीतरी जाणीवपूर्वक सांगितलं असेल की बोला असं, याच्यातनं धार्मिक ध्रुवीकरण साधलं जातं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या दृष्टिकोनानं हे केलं जाऊ शकतं. आणि एकनाथ शिंदे, फडणवीस सगळेजण म्हणतात की महिमा मंडळ आम्ही खपून घेतलं जाणार नाही. कोणी केलं? अन्य महिमा मंडळ कोणीच केलं नाही. पण त्यांना दाखवायचं आहे की हे काँग्रेसवाले, हे उद्धव ठाकरेंचे पक्षाचे लोक हे महिमा मंडन करतात, असं सुतोवाच करतात. त्यांनी केलेलं नाही, कोणीच केलेलं नाही. पक्षाने अशी भूमिका केली आहे का औरंगजेब चांगला होता म्हणून? कोणीच घेतली नाही तशी भूमिका. मग फडणवीस म्हणतायत की छावा सिनेमामुळे औरंगजेबांच्या विरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला लोकांच्या मनात. पण छावा सिनेमा चांगला आहे असं ते पुढे म्हणाले. आणि ते म्हणाले की आम्हाला या जो कायदाच आहे, म्हणजे पुरातत्व विभागाच्या या नियमामुळे आमचे हात बांधले केंद्र सरकारचे, राज्य सरकार काय करणार? आम्हाला संरक्षण करायला लागतं औरंगजेबाच्या कबरीचं. आता घटनेप्रमाणे तुम्हाला ज्या वस्तूंचं संरक्षण करावं लागतं, मी आमची इच्छा नाही, आणि ते काँग्रेसच्या काळात झालंय असं ते म्हणाले. कुठल्याही देशामध्ये शत्रू राष्ट्राची जी काही गोष्टी असतील, तो आपला शत्रू होता, त्याचा आपण मुकाबला केला हे दाखवण्यासाठी ती स्मारकं ते सगळं जतन केलं जातं. तो काही उदो नसतो त्याचा. औरंगजेबाची कबर तिथे राहिली म्हणजेच मराठांच्या पराक्रमाचं ते एक प्रतीक आहे. औरंगजेबाला तिथे गाडला आपण, त्याला काही यश आलं नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचंच आपण गुणगान करतो आणि कबरीमध्ये त्याला गाडला अशा प्रकारे दाखवतोय.
त्यामुळे मग जेव्हा हर्षवर्धन सपकाळ यांनी चुकीचं वक्तव्य केलं, मी म्हटलं की देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबाची अप्रत्यक्ष त्यांनी तुलना केली, त्यांच्या राजवटीची केली होती असं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणजे औरंगजेब असं काही ते म्हणाले नव्हते, पण कोणाला ते अर्थ काढायचं तर काढू शकत होतं. आणि असं त्यांनी बोलता कामा नये असं मी स्वतः पहिली पोस्ट लिहिली विधानसभेत. त्यानंतर त्याच्यावरनं वाद झाला, पण मी प्रथम पोस्ट लिहिली होती, हे तुम्हाला सांगतो. पण तेच जे निषेध करतात सपकाळांचा ते राष्ट्रद्रोही आहे इथपर्यंत एकनाथ शिंदेची मजल गेली होती. एकनाथ शिंदेनी जे भाषण केलं ते प्रक्षोभक भाषण एक प्रकारे होतं. आणि ते असं म्हणाले की ही औरंगजेबाची प्रवृत्ती आहे आपल्याकडे. म्हणजे त्यांना विरोधकांना औरंगजेब म्हणतात. ते अनेक भाजपवाल्यांनी विरोधकांना पाकिस्तानचे हस्तक, पाकिस्तानवादी असं म्हटलेलं आहे. मग तो तुम्ही विरोधी पक्षांचा अपमान करत नाहीत? हे विरोधी पक्ष इथे सत्तेत होते, काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, ते देशद्रोही आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे? मग तुम्ही म्हटलेलं चालतं आणि सपकाळांनी म्हटलेलं तुम्हाला चालत नाही, हे चुकीचं आहे. आता अजून एक गोष्ट, फडणवीस, मी तुम्हाला म्हटलं की फडणवीस म्हटलं की आम्हाला हे संरक्षण करायला लागतं. आता संविधानाने किंवा घटनेने संरक्षण करायला लागेल म्हणजे संविधानाबद्दल एक प्रकारे तुम्ही अनादर व्यक्त करू नका. काय करणार, आम्हाला करावं लागतं असं म्हणून. आणि एके ठिकाणी म्हणायचं की आम्ही शिरोधारे मानतो, आमच्या विरुद्ध चुकीचा प्रचार करून लोकसभेमध्ये विरोधी पक्षाने यश मिळवलं. पण संविधानाचा जो काही आशय आहे तो तुम्हाला मान्य नाही आहे अशी अनेक उदाहरणं आहेत. कारण तुम्हाला आंदोलनं लोकशाही मार्गाने चाललेली आंदोलनं चालत नाहीत. ठीक आहे, तो प्रश्न आत्ता इथे नाही. पण फडणवीसांनी जेव्हा कोण फहीम खान किंवा या लोकांना अटक केली किंवा ज्यांनी गुंडगिरी केली, हायदोस घातला नागपूरमध्ये रात्री, त्यांना तुम्ही अटक केली. आणि त्यावेळी मग नितेश राणे ज्यांनी चिथावणीखोर वक्तव्य वारंवार केलेली आहेत त्यांच्यावरती काय ॲक्शन घेतली तुम्ही? जेव्हा फडणवीस म्हणतात की ते आपले निकेतन कदम, त्यांनासुद्धा मी सलाम ठोकतो. मी निकेतन कदम ज्यांनी हातावरती कुऱ्हाडीचा वार झेलला आणि तरी देखील लोकांना आणि आपल्या पोलीस सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी ते लढत राहिले, जखमी झाले, ते कुऱ्हाडीचा घाव ते हाताने झेलला, असा तो पराक्रमी माणूस आहे, त्यांना सलाम. पण त्यांच्याशी फडणवीस बोलले आणि पोलिसांना वरती जे हात टाकतात त्यांना आम्ही सोडणार नाही असं म्हणाले. योग्यच आहे ते. पण पोलिसांवरती महाराष्ट्रात किती हल्ले झाले? ट्रॅफिक पोलिसांवरती, महिला पोलिसांवरती, इन्स्पेक्टर्सवरती किती हल्ले झालेत महाराष्ट्रामध्ये. त्याबाबत तुम्ही काय केलं हा प्रश्न आहे. आणि जेव्हा तुम्ही म्हणतात की पोलिसांवरती अशा प्रकारचे हल्ले खपून घेतणार ना, त्या कुऱ्हाडीचे हल्ले आहेत. आणि त्याचप्रमाणे तुमचा एक मंत्रीच नितेश राणे नावाचा पोलिसांबद्दल काय काय बोलत आहेत ते मी तुम्हाला सांगू का? काय त्यांचे काही वक्तव्य आहेत. ती वक्तव्य अशी आहेत. ते असं म्हणाले होते याच्यामध्ये की आमचं राज्य आहे, हे काय करू शकणार आहेत पोलीस आम्हाला, आणि जागेवर राहायचं आहे ना तुम्हाला, असं पोलिसांना उद्देशून नितेश राणे म्हणाले. पोलीस काय करतील ते फक्त बायकांना माझं भाषण दाखवतील अशी पोलिसांची चेष्टा केली त्यांनी. पोलिसांना अशा जागी नेऊ जिथे त्यांच्या बायकांचेही फोन त्यांना लागणार नाही असं नितेश राणे म्हणाले. मुसलमानांना मशिदीत जाऊन मारू ठोकू असंही ते म्हणाले. शिवनेरीवर गेले नितेश राणे, ते म्हणाले की कारसेवकांनी बाबरी पाडली तशी या पुनरावृत्तीची ही वेळ आहे. हे एक मंत्री म्हणतायत. पोलीस काय वाकडं करतायत माझं? पोलिसांनो लक्षात ठेवा गृहमंत्री कोण आहेत ते, आणि हे सरकार हिंदुत्ववादी आहे हे लक्षात ठेवा. हे सरकार हिंदुत्ववादी नाही आहे. घटनेची शपथ आहे, सगळ्या धर्माच्या लोकांना समान पद्धतीने वागायचं ही शपथ घेतलेली असते मंत्र्यांनी. आणि मग फडणवीस जो आपला मंत्री पोलिसांचा अपमान करतो, राजरोसपणे दमात घेतोय त्यांना, आमचा बाप
सागर बंगल्यावरती बसल्या, हे काय करण्यात आमचं, असं पोलिसांबद्दल जो बोलतो मंत्री, त्याला व्यसन घालणार की नाही? पक्षोभक भाषणं केले, त्यांच्यावरती नुसते गुन्हे नोंदवायचे आणि पुढे काहीच करायचं नाही. त्यांना मंत्रिपदावरती का ठेवले आहे हा प्रश्न मी एकदा केला होता, की तुम्हाला वाक्य त्यांची वाचून दाखवली आता तुम्हाला. त्यांना फडणवीसांनी म्हणे फक्त तंबी दिली, मग जाहीर तंबी द्या, किमान जाहीर तंबी द्या, हे खपवून घेणार नाही म्हणून. जर तुम्ही बाकीच्यांना सांगता की हे आम्ही औरंगजेबाचं महिमा मंडळ खपवून घेणार नाही, गुंडांना पोलिसांवरती हल्ले करणार ते खपवून घेणार नाही, मग नितेश राणे यांची वक्तव्य, त्यांचे पोलिसांवरचे वाघबाण तोंडाने जे हल्ले करतात ते वाचेनी आपल्या, त्याबद्दल तुम्ही त्यांना जाहीरपणे सुद्धा तंबी देत नाही. तुम्ही काहीही बोलत नाही त्यांना मंत्रिपदावरती घेतलंच कसं तुम्ही? मग जर जो कोणी तो फहीम खान आहे किंवा आणखीन कोणी गुंड असतील त्यांच्या मुसक्या तुम्ही आवळल्या, मग जे प्रशांत कोरटकरच्या आवडणारा राहुल सोलापूरकरचं काय झालं ते लोक प्रश्न विचारणारच. त्यामुळे अशा प्रकारे एकतर्फी वागून चालणार नाही. आणि त्याचप्रमाणे पोलीस कमिशनर म्हणतात की हे काय पूर्वनियोजित कट असल्याचं दिसत नाही. फडणवीस म्हणतात की दिसतंय म्हणून. ते म्हणतात की जे दगडगोटे आहेत ते सगळे जमून ठेवले होते शस्त्र वगैरे. आणि कॉर्पोरेशनवाले म्हणतात, पोलीस अधिकारी म्हणतात की तसं काही नाही आहे. एकदा म्हणतात की बाहेरून आलेले गुंड होते, मग बाहेरून जर गुंड आलेले होते तर त्यांना मग हिंदूंची घरं कुठली, मुसलमानांची घरं कोणती, दुकानं कुठली, हे कसं काय कळलं? का ते अगोदर सगळं त्यांना माहिती ठरवून ठेवलं होतं, बघून त्यांनी काय म्हणतात टेहळणी केली होती, अगोदर रेकी केली होती. आणि हे जर सगळं चालू होतं वेल प्लॅन, तर मग पोलीस कुठे होते, गुप्तचर विभाग कुठे होते, गृह खातं काय करत होतं, हे प्रश्न विचारणार नाही आपण. मग मनोज जरांगे पाटील म्हणले की देवेंद्र फडणवीस यांनाच त्यांनी जबाबदार झालेले याबद्दल. काँग्रेसनी सुद्धा म्हटलेलं आहे की गृह खातं काय करतंय. मी तुम्हाला कालच व्हिडिओ केला आहे की गृह खातं सबशेल फेल गेलेलं आहे. आणि आता आपलं जे अपयश आहे ते झाकण्यासाठी उशिरा सगळं झाल्यावरती कारवाई करायची. मग कठोर कारवाई आम्ही कशी करतो आहे, ही सगळी कशी औरंग्याची औलाद आहे, आम्हीच त्यांचा सामना कसा करतो हे दाखवायचं. पण मुळात तुमची अकार्यक्षमता तुम्ही झाकताय. तुम्हाला दंगल होणार होती तिथे हे अगोदर कळलं नाही. आणि जशा प्रकारे अबू आझमी यांनी नालायकपणा केला, नालायकपणाची वक्तव्य केली, तशीच वक्तव्य ही जर तबलीग एक जमातची लोक करत असतील, पॉप्युलर फ्रंटची करत असतील, किंवा कुठला आहे मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचे लोक करत असतील, किंवा अन्य कोणी करत असतील, अबू आझमी करत, त्याचा तेवढाच धिक्कार. पण कारवाई एकतर्फी होऊन चालणार नाही. कोरटकर, सोलापूरकर यांच्यावर तुम्ही कारवाई करताना दिसलं पाहिजे. नितेश राणेंवरती कारवाई करताना दिसलं पाहिजे. अमरावतीमध्ये दंगल झाली तेव्हा त्या दंगलीला काही पार्श्वभूमी होती, आणि मग भाजपच्याही काही नेत्यांनी त्यावेळी कशा प्रकारे वक्तव्य केली होती हे तुमच्या लक्षात असेलच. म्हणजे ज्याप्रमाणे काही धर्मवादी मुस्लिम संघटनांचे लोक आक्षेपार्ह कृत्य करतात, वक्तव्य करतात, त्याचप्रमाणे हिंदू समाजातले लोकही करतात. एकमेकांवरती आरोप दोषारोप करून केवळ चालणार नाही. मुळात शांतता हवी आहे का नाही? का आपलं जे महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही, आपण नाकाम आहोत. आपण केवळ मतं मिळवण्यासाठी सत्ता राबवतो आहे. एकीकडे एकनाथ शिंदेंच्या एकेका प्रकल्पाबद्दल भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे अटॅक करत आहेत त्यांच्यावरती. प्रचंड करप्शन चाललेलं आहे. आता ठाण्यामधल्या एक कोस्टल वे ठाण्यामध्ये सुद्धा एक प्रकल्प आहे, त्याची कॉस्ट 100% कशी वाढवली, करोडो रुपये खाल्ले जात आहेत, अशा आरोप भाजपवालेच करत आहेत. इतर अनेक प्रकल्पांना स्थगिती दिलेली आहे, प्रचंड पैसे लुटालूट चाललेले, खाणं चाललेलं आहे, असा आरोप जर भाजपचाच आहे. आणि एकीकडे ही लुटालूट चालत असताना
विकासाचा आणि भांडवली खर्च कमी करून कल्याणकारी योजनांवरचा खर्च कमी करून महाराष्ट्राच्या सामान्य जनतेची वाट लावली जाते आणि म्हणून मग लोकांचा असंतोष सरकारवरती येऊ नये, तो डायव्हर्ट करावा म्हणून मग नितेश राणे यांनाच बोलायला सांगितलं जाते का? अबू आझमी यांना बोलायला कोणी सांगितलं होतं का? मग हे वातावरण अचानकपणे औरंगजेबाची कबर कित्येक वर्ष आहे, मग तेव्हा का नाही यांनी बॉम्ब मारली? 2014 साली, 2019 साली किंवा अगदी एकनाथ शिंदेचं सरकार असताना तेव्हा का नाही उखडून फेकून लिहिली ती? ही कबर उखडणं हे योग्य नाही. औरंगजेबाचा सगळे जण धिक्कार करतात. तुम्ही अगदी पुढे वाकून विधानसभेत किंवा बाहेर कितीही चीड व्यक्त केली तरी त्यामुळे तुम्ही समाजाचं कल्याण करताय म्हणून लोक तुम्हाला दुवा देणार नाहीत. लोकांनी तुम्ही काय कामं केली ते बघतील. औरंगजेबाला नावं ठेवायची आणि आपली अकार्यक्षमता सरकारची झाकायची, आपला भ्रष्टाचार झाकायचा, आपला स्वार्थ झाकायचा, ही लबाडी लोकांच्या लक्षात आलेली आहे. मूळ प्रश्नावरनं तुम्ही दुसरीकडे लक्ष भरकटवताय, त्याला लोक बळी पडणार नाहीत. लोक हो, तुम्ही लक्षात घ्या काय चालले नेमकं ते. दोन्हीही समाजातले जे गुंड आहेत त्यांचा मी निषेध केला आहे, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. सोशल मीडियाचा दुरुपयोग करता कामा नये, विद्वेष पसरवता कामा नये, हे सगळं मी म्हणतोय. पण या सगळ्या प्लॅनचा खरा मास्टर माइंड कोण आहे याचा विचार करा. तो सरकारच्या आसपासच आहे का? तो सगळं नियंत्रित करतोय का? आपली मतं, आपण विजय मिळवला पण आपण काही करू शकत नाही आहे, मग लक्ष दुसरीकडे वळवून महापालिका, जिल्हा परिषद सगळ्या निवडणुकांमध्ये बाजी मारायची असेल तर असंच भावनात्मक राजकारण, धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण केलं पाहिजे. हा प्लॅन ठरला आहे का? हा सुपीक मेंदू कोणाचा आहे याचा विचार करा. धन्यवाद.